खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाची परंपरा आहे. राजकारण अलायदा असेलही नसेलही, पण वातावरण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी सांभाळलं आणि म्हणूनच दिसतंय ना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या वातावरणामध्ये भर घातली. म्हणून शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यांनाही द्यावंसं वाटलं आणि यांना दिलं पाहिजे असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असंही दिसलं. आम्ही बघितलंय वारंवार आमचे मित्र राज ठाकरे हे सुद्धा मला अन्य नेत्यांना जेवणाचं निमंत्रण देतात, जेवायला येतात आणि राज्यामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष केवळ एक सोडला तर जो बाप बेट्यांचा पक्ष आहे की ज्यांचा अहंकार एवढा आहे की माझा अहंकार, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. पेंग्विन पार्टीला कमला मिलबरी असं वक्तव्य आणि असं जगणारे एकच कुटुंब जे अहंकारी आहे हे महाराष्ट्राला दिसलंय. आता जायचं की नाही जायचं याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी एखादा शासकीय कार्यक्रम असतो त्यावेळी तिथल्या आमदार आणि खासदारांना लोकप्रतिनिधींना निमंत्रण असणं हे सरकारचं काम असतं. मात्र भाजपनं हे डर्टी पॉलिटिक्स सुरू केलेलं आहे. शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यावर त्यांनी टीका केली. हा भाजपचा प्रश्न कुठे आला? कार्यक्रम सरकारचा आहे. सगळ्या ठिकाणी भाजपला बघायचं याचा अर्थ बोलणाऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे. आणि त्यामुळे राज्य सरकार 3 पक्षांचं आहे. भाजपचा डर्टी पॉलिटिक्सचा विषय कुठे आला? आणि त्यामुळे बोलणारे भाजपला घाबरतात, त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. एक प्रोटोकॉल म्हणून त्या संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत आणि एक राजशिष्टाचार म्हणून त्यांचं नाव असणं हे अभिप्रेत असताना सुद्धा मला वाटतं त्याचं योग्य उत्तर पालकमंत्री देतील. असं ठाणे लोकसभेसाठी भाजप जे आहे ते आग्रही असल्याची आता चर्चा झाली. काल दिल्लीत बैठक झाली. भाजप जवळपास 30 ते 32 जागांवर महाराष्ट्रात लढेल असं म्हटलं जातं. आम्ही आग्रही आहोत. आम्ही आग्रही महायुती म्हणून आहोत. आम्ही आग्रही 3 पक्ष आणि आमचे मित्रपक्ष म्हणून आहोत. आम्ही आग्रही 48 जागांपैकी 45+ जागा जिंकण्यासाठी आहोत. कोण कुठल्या जागेवर लढेल याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, रामदास आठवले साहेब केंद्रीय नेतृत्वाशी बोलून करतील. परीक्षा सुरू झालेली आहे. पेपर फुटीचे प्रमाण राज्यात प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यूपीमध्ये प्रकार झाला तिथे परीक्षा रद्द केली. महाराष्ट्रात जर का अशी घटना घडली तर परीक्षा रद्द होतील का किंवा काय सरकार निर्णय घेईल काय? मला संपूर्ण या विषयाची माहिती नाही. 10वीच्या परीक्षा सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊया. पेपर फुटीसारखे प्रकार महाराष्ट्रात होताच कामा नयेत. ज्या पद्धतीने तलाठी असेल, बरोबरीने अन्य परीक्षा असतील, अशा गेल्या काळात काही परीक्षात पेपर फुटी आणि जर आता 10वीची झाली असेल तर याच्या मागे नक्कीच संशयाचं माहोळ उभं राहतं. संशयाचं माहोळ राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी कोणी करतंय का हे सुद्धा चौकशीत केलं पाहिजे असं माझं मत आहे. मराठा आरक्षणाला मोदींवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले महानुभाव सत्तेत आल्यानंतर राजकारणाला वाढली महाराष्ट्राच्या राजकारणाला वाढली संस्कृती. ते आमच्या बरोबर सत्तेत मोदीजींच्या बरोबर असल्यामुळेच ते राज्यसभेत जाऊ शकले. महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून अपशब्दाचा उपयोग, शिव्यांची लाखोली, असंबंध बोलणं, काही रेफरन्स विना सांगणं, या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचं राजकारण सुरू करणं, मतं एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं, दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची, जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोटं बोलायचं, स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या पक्षाच्या अध्यक्षाची व्हायची, ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत आहे. तर मराठा आरक्षणाला हायकोर्टामध्ये आता आव्हान दिलं गेलं आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारमध्ये 10% आरक्षण दिलं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने या ठिकाणी सर्वसंमतीने कायदा केला. तो कायदा परिपूर्ण कायदा आहे. त्यासाठी क्वांटिफायबल डेटा, हिस्टॉरिकल रेफरन्स, त्यासाठीचा सर्वे करणाऱ्या एजन्सीज
हरकती, सूचना या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी निवाड्यातल्या सगळ्या टेस्ट पूर्ण केल्या आहेत. अगोदरच्या सरकारच्या देवेंद्रजींच्या काळात केलेल्या मराठा आरक्षणाच्या आणि उपयोगाच्या फायद्याच्या कायद्याला ज्या टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला केला त्याचाही विचार केला आहे. आणि या सगळ्यानंतर तो कायदा एकमताने मंजूर झाला आहे. तो कायदा कोर्टात टिकेल हेच आरक्षण आम्ही दिलं आहे असा आमचा त्याच्यावर विश्वास आहे. सर, संजय राऊत म्हणाले होते म्हणजे शिवसेना की भाजपाला मुंबई आणि मुख्यतः महाराष्ट्र आमच्यामुळे दिसली, तर त्याला तोडीस उत्तर म्हणून तुम्ही असं म्हणताय का की दिल्ली ही आमच्यामुळे दिसली त्याला? नाही, सत्य आहे. मी मागेही म्हटलंय, शिवसेना तेव्हाची यांना केवळ दिल्लीच नाही महाराष्ट्रही आमच्यामुळे दिसला. आणि म्हणून जे संजय राऊत म्हणतायत त्यांचा अभ्यास कच्चा आहे. संजय राऊतांचा अभ्यास हा लिंबू टिंबू आहे. कारण संजय राऊतांना माहितीच नाही, ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला शिवसेनेचे नगरसेवक शून्य होते. त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेत भाजपचे आणि त्या अगोदर जनसंघाचे नगरसेवक मुंबईतनं निवडून गेले. ज्या वेळेला भाजप शिवसेना युती झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे 0 आमदार होते. त्यावेळेला भाजपचे आमदार मुंबईत सुद्धा आशू अडवाणी आणि राज्यात उत्तमराव पाटीलांपासून सगळे निवडून गेले होते. त्यांना संजय राऊतांचा अभ्यास लिंबू टिंबू यासाठी आहे की त्यांना हे माहीत नाही की ज्यावेळेला इलेक्शनचं चुनाव चिन्हसुद्धा शिवसेनेला नव्हतं त्यावेळेला त्यांचा एक आमदार आमच्या चिन्हावर लढला होता. आणि त्यामुळे शिवसेना जी वाढीला लागली त्यात बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे जे आम्हाला मान्य आहे. पण हे गेवले जे आहेत त्यांना माहीत नाही की बाळगुंड म्हणून ते आमच्या जीवावर, बांडगुळ म्हणून आमच्या जीवावर ते वाढले आणि आता आम्हाला डोळे दाखवायला लागले. म्हणून आज अहंकारापोटी त्यांची स्थिती आली. टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे म्हणाले की ठाकरे सरकार ज्यावेळी जाणार होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि हा निरोप संजय राऊत यांनी स्वतः आमच्यापर्यंत पोहोचलेला होता. त्यामुळे नाकाने कांदे सोलवणाऱ्यांनी आता जास्त बोलणार. हे खरंच आहे, सत्तेसाठी काही पण हीच उद्धवजींची कार्यपद्धती आता महाराष्ट्रासमोर येत आहे. आणि संजय राऊत खोटं बोलण्यासाठी काही पण, सामना तर आहेच पण रोज सकाळी तुमचाही दुरुपयोग करतायत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे. सर, आधीच्या भागामध्ये जे पाटील यांनी आता एक पत्रकार परिषद तेच घेतली. पेंग्विन आता अन्य राज्यात मागवले जात आहेत. तर आदित्य ठाकरे बोलतात की त्यांनी टीका केली, ते याच्याकडे कसं पाहणार आता? नाही, पेंग्विन पक्षावर टीका करण्याचा मुद्दा नाही. पेंग्विन सोडून मुंबईत काहीच केलं नाही ही टीकेचा मुद्दा आहे. आणि म्हणून पेंग्विनच्या जीवावर निवडणूक लढवणं याच्या एवढा बालिशपणा त्यांचा नाही. ते म्हणतायत की पेंग्विन जास्त काम करतायत सरकारपेक्षा आणि म्हणून पेंग्विनची मागणी वाढली. मग तुमच्या घरामध्ये ठेवा आणि शिवसेना कार्यकारी अध्यक्षपदी पेंग्विन करा. दुसरा प्रश्न सर की आता जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात की गेले 4-5 दिवस संचारबंदी लागू आहेत अंतरवाली सराटी आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये. तुम्ही जर आमच्यावर संचारबंदी लागू करणार असाल तर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आम्ही एकाही माणसाला प्रचारासाठी आमच्या भागामध्ये येऊ देणार नाही. मला वाटतं कायदा कायद्याचं काम करेल. सर्व राज्यातील लोकांनी कायदा पाळणं अपेक्षित आहे. त्यांना काय बोलायचा त्यांचा अधिकार आहे. कायद्याने राज्य चालवणं हे सरकारचा अधिकार आहे. दोन्ही अधिकारात आपापलं काम करत आहे आणि केलं पाहिजे असं माझं मत आहे. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केलेले आहे की मला अटक करण्याचे सगळे कट सुरू आहे आणि मला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. मला असं वाटतं त्यांचं हे बोलणं असंबंध आहे. मराठा समाजाच्या आरक्षण, त्यांचे फायदे, त्याला आरक्षणारं आरक्षण या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही मराठा समाजाबरोबर कालही होतो, आजही आहे, उद्याही राहू. काल परवापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला योद्धा म्हणून सभागृहात भूमिका घेणारे आम्हीच होतो. पण आता स्पष्ट हळूहळू दिसायला लागलं आहे की त्यांच्या मागे बोलवता धनी आणि मराठा समाजालाही आमच्या लक्षात यायला लागलं आहे की ज्या पद्धतीने मागचा बोलवता धनी राजकारण करू पाहतोय हे आता लोकांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होत आहे. तर लोकसभेच्या काही जागा महायुतीमध्ये कुठेतरी रस्सीकेस पाहायला मिळते. कुठलीही रस्सीकेस नाही. या सगळ्या रस्सीकेस वर्तमानपत्रामध्ये कोणीतरी पसरवत आहे. आमचा डायलॉग अतिशय शांतपणे, संयमी, धोरणी आणि महायुतीने आहे. सर, शरद पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत. कुठेतरी अमोल कोल्हेंसाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार मैदानामध्ये उतरणार. कसं
पाहता याकडे? तो त्यांचा अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.